मागासारखा होय इथं आले आले सगळे आले. भाऊ आज भाऊ बाजार समितीनंतर आता जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये तुम्ही 18-0 विजय मिळवलेला आहे, याबद्दल तुम्ही काय सांगाल? निश्चितपणानं या बार्शी तालुक्यातील तमाम जनतेचं, बंधू भगिनींचं मी हे ऋण आयुष्यभर विसरणार नाही. कारण एवढं मोठं यश माझ्या माहितीप्रमाणे मी परवा दिवशी आपल्या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून सांगितलं होतं की काय ऐतिहासिक असा निकाल लागणार आहे. माझ्या आयुष्यात पण मी अशी निवडणूक पाहिलेली नव्हती की ही सगळी निवडणूक जनतेने दाव्यात घेतली. आणि या सर्व गोष्टी पाहता आपल्या सर्वांनाच माहित आहे की गेल्या 15 महिन्यापूर्वी जी काही माझ्या किंवा माझ्या परिवाराबद्दल विनाकारण कुठलीही चूक नसताना निरेटिव्ह पसरून जे अत्यंत आदरणीय नरेंद्र मोदी साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आदरणीय म्हणजे देवेंद्र फडणवीस साहेब ज्यांनी माझ्यासारख्या एका कार्यकर्त्याला एवढी मोठी ताकद दिली. कोण अशी एवढी मोठी ताकद कोणाला देत नसते, परंतु एवढा माझ्यावरती प्रचंड विश्वास ठेवला त्या माणसाने. आणि त्यांच्या सहकार्यातनं, त्यांच्या ताकदीनं या ठिकाणी एवढं छानपैकी काम आपण बार्शीमध्ये करू शकलो बांधवांनो. माझी प्रामाणिक भावना होती की या तालुक्यातील माझ्या लेकराबाळाला सोन्याचा घास मिळावा. या दृष्टिकोनातून मी रात्रंदिवस काम करत होतो. परंतु काही मंडळीने विनाकारण चुकीच्या, कारण मला थोडा वेळ जनतेमध्ये मिसळण्याकरता थोडा कमी मिळाला त्या माझ्या शेवटच्या 2.5 वर्षाच्या विधानसभेमध्ये. कारण मी इकडं थांबलो असतो तर बार्शीचं आर्थिक नुकसान झालं असतं, म्हणून मला नुकसान होऊनही काळजी होती, म्हणून मी 5,000 कोटीचा निधी आणू शकलो. आणि हे सगळा पैसा हा लेकराबाळांच्या कल्याणाकरता आपण या ठिकाणी पाण्यावरती, MIDC, सगळ्या दळणवळणाची साधनं ह्याच्यावरती वापरला. अनुदानं शेतकरी बांधवांकरता, माझ्या माता भगिनींकरता, सगळ्यांकरता हा वापरत होतो. आणि त्याच्यातनं काहीतर निरेटिव्ह पसरवलं. हे सगळी बाजू घेऊन मी शेवटी त्या दिवशी सांगितलं, मी जनतेच्या कोर्टामध्ये गेलो आणि जनतेलाच मी विचारलं की माझ्याकडनं नेमकं काय चुकलंय हे सांगा. तर त्यांनी सांगितलं की राजभाऊ तुमच्याकडनं काय चुकलं नाही, हे तुम्हाला कायमचे भरभरून आशीर्वाद. आणि मी सगळ्या जनतेचं मनपूर्वक आभार व्यक्त करतो. या ठिकाणी तिन्ही सत्ता दिल्या, आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब, आदरणीय जयभाऊ गोरे साहेब. जयभाऊनी मला, आपल्या सगळ्यालाच माहिती आहे की मी थोडं शांत झालो होतो, परंतु त्यांनीही मला या ठिकाणी प्रोत्साहन दिलं. आणि आदरणीय साहेबांनी तर एवढी काळजी घेतली, जयभाऊलाही माझ्याकडे पाठवलं की राजभाऊला काय नेमकं बघा, राजभाऊवरती लक्ष ठेवा, राजभाऊला ताकद द्या. राणा दादांना सुद्धा माझ्याकडे पाठवलं एकदा. आणि एवढी काळजी घेणारा हा एक मोठा नेता की ज्यांच्या सहकार्यावरती, ज्यांच्या आशीर्वादानं आज या सगळा घटनाक्रम या ठिकाणी घडतोय. निश्चितपणानं भविष्य काळामध्ये सुद्धा आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब, केंद्र सरकारच्या माध्यमातून, राज्याच्या माध्यमातून देवेंद्र फडणवीस साहेब आणि जिल्ह्यात आमचे पालकमंत्री जयभाऊ गोरे यांच्या सहकार्यानं, मदतीनं, माझ्या मित्राच्या, आम्ही अत्यंत जसा जनतेनं कौल दिला आहे त्याच्या कित्येक पट अधिक जसं मी बोललो त्या पद्धतीने रात्रंदिवस मी सांगितलं ना. मी त्या दिवशी भाषणामध्ये सांगितलं की माझी सगळी जी काय आहे ती माझी पार्टी करता सगळा विषय माझ्या जीवनातला. आणि इथून पुढे तर आता एवढी मोठी जबाबदारी माझ्या जनतेने माझ्यावरती टाकलेली आहे, माझं पूर्ण आयुष्य मी माझ्या जनतेला समर्पित करू. आमदारकीच्या पराभवानंतर सुद्धा एवढी मोठी ऐतिहासिक विजय 18-0 मिळाला, नेमकी काय जादू अशी केली? शेवटी असा विषय असतो की कुणावरती अन्याय होत असताना किंवा एखादी गोष्ट, तीच गोष्ट 10 वेळेस चुकीची कोणी पसरवत असताना फक्त मी ती खोडून काढण्याकरता इथं नव्हतो. कारण मी जर बार्शी थांबलो असतो तर खोडू शकलो असतो, परंतु माझ्या तालुक्यातल्या गोरगरिबांचं, जनतेचं, शेतकऱ्यांचं, कामगारांचं सगळं नुकसान झालं असतं. म्हणून मला मी ओढ होती की जादा निधी तालुक्याला आणून द्यावा, ही भावना होती. त्यामुळे मी मुंबईला थोडं जास्त वेळ गेला, पुण्याला, सोलापूरला सगळ्या काही कामकाजाच्या बाबतीमध्ये. एवढं आता एवढे पाण्यावरती काम असेल, पिण्याची पाणी, शेतीचं पाणी, MIDC सगळं आता खोला जात नाही, ह्याच्यामध्ये वेळ गेला आणि त्याचा काही फायदा थोडा निष्क्रिय विरोधकांनी घेतला. भाऊ आता विकासाला बुलेट ट्रेनचा वेग येणार का? आता तुम्ही काय कसलं सगळं 15 महिने पाहिलं तुम्ही, सगळा मोकळा सॉस. आता बघा किती विकास. जिल्हा परिषद अध्यक्षपद बार्शीला मिळेल का? तो आदरणीय
पार्टीचा आणि देवेंद्र फडणवीस साहेबांचा अधिकार आणि निर्णय, तो जो निर्णय घेतील तो माझ्यासारख्या कार्यकर्त्याला तुम्ही सांगायची पण गरज नाही. अंतिम निर्णय त्यांचा असेल. महाराष्ट्रातली एकमेव पंचायत समिती आहे की 18-0 झाली. ह्या विजयाचे श्रेय आपण कोणाला द्याल? माझ्या तालुक्यातील जनतेला आणि ज्यांनी मला ताकद दिली त्या देवेंद्र फडणवीस साहेब. आणि विशेष 20 वर्ष पंचायत समिती माझ्यासारख्या साध्या कार्यकर्त्याच्या मार्गदर्शनाखाली आज 25 वर्षे ही 5वं रौप्य महोत्सव साजरा करण्याकरता साहेब सुद्धा या ठिकाणी बार्शी. दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना आपण घेऊन येणार का या विजयाच्या ह्याच्यासाठी? निश्चितपणानं त्या दिवशी जे मी बोललो आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांबरोबर जो काही शिंदे साहेबांचा गैरसमज केला होता किंवा आदरणीय स्वर्गवासी दादांचा पण थोडा काही, आता शेवटी प्रत्येकाला पक्ष हा आपला प्यारा आहे, वाढवण्याकरता प्रत्येक जण धडपडतो, याबद्दल माझं दुमत नाही. पण ह्या दोन्ही नेत्यांनी आदरणीय दादांनीही आपल्या तालुक्याकरता सहकार्य केलेलं आहे, शिंदे साहेबांनी केलेलं आहे. आणि हे तिन्ही जीवाभावाचे दोस्त आहेत. आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब, शिंदे साहेब आणि दादा आज आपल्यात नाहीत, परंतु सुनेत्राताई निश्चितपणानं आदरणीय फडणवीस साहेबांच्या ज्यावेळेस सभा असेल त्यावेळेस साहेबांना सांगेन की ह्या दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना घ्या आणि बार्शीकरांना आता भरभरून आशीर्वाद द्या. कारण या ठिकाणी 25 वर्ष आता या पंचायत समितीला रेकॉर्ड ब्रेक आणि 54,000चा लीड, जवळपास एक झेडपी 10,000च्या पुढे या ठिकाणी आलेले आहे. ही कसला चमत्कार आहे आपण त्या दिवशी परवा दिवशी सांगितलं चमत्कार झाला. भाऊ आता विधान परिषदेवर आपली वर्णी लागणार का? मला माझ्या तालुक्यातल्या शेतकऱ्याचं पाणी, माझ्या तरुणांना MIDCच्या माध्यमातून रोजगार आणि बार्शीचं अर्थकारण वाढवण्याशिवाय मला काही दिसत नाही. तुम्हाला सांगतो.